Okay, the next point, as I told you that the next point we will see, that is entropy. Entropy, it is denoted by what? Yes. पहा, आतापर्यंत आपण पाहिला एन्थाल्पी पाहिला होता. एन्थाल्पी म्हणजे काय म्हटलं होतं आपण? इट इज द सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड प्रेशर व्हॉल्यूम. आता इथून अवघड पॉइंट सुरू होत आहे बघा. एन्ट्रॉपी म्हणजे काय असतो? आता जे आपण आता एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटी या दोघांना आपण पाहिलं होतं की एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटीला आपल्याला स्पॉन्टॅनिटी एनर्जीद्वारे स्पष्ट होत नाही, एनर्जीद्वारे स्पॉन्टॅनिटी कळत नाही. तर स्पॉन्टॅनिटी कळण्यासाठी नवीन टर्म आहे, थर्मोडायनामिक्स टॉपिक चालू आहे, एन्ट्रॉपी. एन्ट्रॉपी मीन्स व्हॉट? यस. सो व्हॉट इज एन्ट्रॉपी? नाउ वी विल सी द 3 एक्झाम्पल्स. पहिला एक्झाम्पल पहा आपण असं पाहूया. इन द फर्स्ट केस solid what is that? In the solid state ice असतो बघा. आता solid state water molecules. In solid state the water molecules of what? Ice. In solid state water molecules of ice are कसे असतात? in a definite repeating arrangement or definite arrangement. The solid state water molecules, which molecules? Water molecules of ice are in a definite arrangement. याची अरेंजमेंट कशी असते? आता डेफिनाइट अरेंजमेंट असतो. डेफिनाइट अरेंजमेंट म्हणजे ते एकमेकांना असे व्यवस्थित कसे अरेंज केलेले असतात, जवळ असतात मॉलिक्युल्स. फॉर एक्झाम्पल डायग्राम बघा. आता इथे कसे आहेत? एकमेकांच्या क्लोज असतात. सॉलिड स्टेट टॉपिक मध्ये पाहिलं होतं आपण. इन केस ऑफ व्हॉट? in solid state water molecule of ice in a definite arrangement. Water molecule कसे अरेंज असतात? हे डेफिनाइटली अरेंज्ड असतात. ओके. In solid state water molecules of ice are in a definite arrangement. See here. So it is what now? It is the solid H2O, or it is called as ice. H2O solid. Okay. And the order is कशी आता ह्याची? highly ordered आहे. हायली ऑर्डर्ड म्हणजे एकमेकांच्या कसे आहेत? क्लोज आहेत मॉलिक्युल्स. विच मॉलिक्युल? दीज आर द वॉटर मॉलिक्युल्स. दीज वॉटर मॉलिक्युल्स आर इन अ डेफिनाइट अरेंजमेंट. याची अरेंजमेंट कशी असते? आता ही डेफिनाइट अरेंजमेंट आहे. पण जेव्हा याचा काय होईल? आईस मेल्ट होतो. वेन आईस मेल्ट टू लिक्विड. ओके. सो दॅट इज द लिक्विड वॉटर. नाउ हियर दिस वॉज द सॉलिड वॉटर आईस. नाउ आईस मेल्ट टू लिक्विड वॉटर. आता आईस मेल्ट होणार लिक्विड वॉटर मध्ये आणि याची क्रिस्टलाइन अरेंजमेंट कोलॅप्स होऊन जाणार. द क्रिस्टलाइन अरेंजमेंट. नाउ द क्रिस्टलाइन अरेंजमेंट, याची क्रिस्टलाइन अरेंजमेंट काय होईल? आता ही कोलॅप्स होऊन जाणार. क्रिस्टलाइन अरेंजमेंट कोलॅप्स. द क्रिस्टलाइन अरेंजमेंट कोलॅप्सेस व्हेन आईस मेल्ट होतो. जेव्हा आईस मेल्ट होतो कशामध्ये? आईस मेल्ट टू लिक्विड. आईस मेल्ट टू लिक्विड वॉटर. द क्रिस्टलाइन अरेंजमेंट कोलॅप्सेस. याची क्रिस्टलाइन रचना काय होऊन जाते? कोलॅप्स होऊन जाते. फॉर एक्झाम्पल हा H2O सॉलिड आहे. आता पहा H2O कसा व्हायला? लिक्विड आहे. H2O लिक्विड आहे तर याची थोडीशी कशी होणार आहे? मॉलिक्युल क्रिस्टलाइन अरेंजमेंट काय होऊन जाईल? याची कोलॅप्स होऊन जाईल. पाहिजे क्रिस्टलाइन अरेंजमेंट अशा प्रकारे का होईल? कोलॅप्स होईल. दिस क्रिस्टलाइन अरेंजमेंट इज कोलॅप्स. ड्यू टू विच द मॉलिक्युल्स आर काय झाले? ते एकमेकांच्या दूर झाले. इथं अरेंजमेंट कशी होती? डेफिनाइट अरेंजमेंट. दिस वॉज द डेफिनाइट अरेंजमेंट. दिस अरेंजमेंट इज नॉट नाउ. इट इज नॉट नाउ डेफिनाइट अरेंजमेंट. आता ही अरेंजमेंट डेफिनाइट अरेंजमेंट आहे का? नाही आहे. ही अरेंजमेंट कशी आहे? आता डेफिनाइट अरेंजमेंट आहे. आणि हे जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, दीज वॉटर मॉलिक्युल्स आर नाउ फ्री. आता हे मॉलिक्युल्स काय होऊन जातात? फ्री होतात. मॉलिक्युल्स आर नाउ फ्री. मॉलिक्युल्स आर काय झाले? आता फ्री. दिस वॉज हायली ऑर्डर्ड. ही कशी होती? हायली ऑर्डर. ही कशी झाली? आता लेस डिसऑर्डर. इट इज द लेस डिसऑर्डर. आता पहा लेस डिसऑर्डर म्हणजे याच्यामध्ये डिसऑर्डर झाला. आता ही कशी होती? हायली ऑर्डर. म्हणजे आईस मेल्ट झाला लिक्विड वॉटर मध्ये तर याची क्रिस्टलाइन अरेंजमेंट कोलॅप्स होऊन याच्यामधले मॉलिक्युल्स आर फ्री झाले आणि हे मॉलिक्युल आता हायली डिसऑर्डर कन्वर्टेड इनटू लेस डिसऑर्डर. म्हणजे हायली ऑर्डर्ड बघा कुठं आहे? हे हायली ऑर्डर्ड कन्वर्टेड इनटू लेस डिसऑर्डर. लेस डिसऑर्डर मध्ये हायली ऑर्डर जी आहे ती कशामध्ये गेली? आता लेस डिसऑर्डर मध्ये गेली. ठीक आहे.
आता हे काय चालू आहे आपला एंट्रॉपी. एंट्रॉपी इज डिनोटेड बाय व्हॉट? एस. नाउ द थर्ड पॉइंट इन द गॅस, when the water, liquid water now converted into gas, when the liquid water vaporizes, liquid water when vaporizes, आता जेव्हा लिक्विड वॉटर काय होईल, जेव्हा वेपोराइज होईल, लिक्विड वॉटर when vaporizes into कशामध्ये होते आता गॅस, into gaseous H2O means वेपर्स निघतील याची. आता तर लेस डिसऑर्डर होती. आता हे मॉलिक्यूल काय होतील, वॉटर मॉलिक्यूल एकमेकांच्या खूप दूर दूर जातील. वॉटर मॉलिक्यूल्स आर नाउ, दिस इज H2O in which state? Gas state. It was H2O in liquid state, H2O gas, it is H2O कशामध्ये सॉलिड. Now this is less disorder, now it becomes highly disorder. ही कशी झाली आता पहा, हायली डिसऑर्डर. हायली डिसऑर्डर हे कसे आहे, लेस डिसऑर्डर, आणि हे कसं आहे, हायली ऑर्डर आहे. हायली ऑर्डरचं काय झालं आता आहे, हायली डिसऑर्डर झालं. हे कसं आहे, लेस डिसऑर्डर. म्हणजे लिक्विड वॉटर व्हेन वेपोराइजेस इनटू गॅसेस H2O. Okay, now when this liquid water when vaporizes into कशात झालं, gases H2O, then what happens, the water molecules, हे काय ते water molecules, these are the water molecules. So now these water molecules काय होतील आता आहे, these water molecules, हे water molecules आता काय होतील सांगा, these water molecules are move freely. आता फ्री मूव होतात, मूव फ्री. आता फिरायला लागतात इकडे तिकडे, मूव फ्री. वॉटर मॉलिक्यूल काय, गॅसचे मॉलिक्यूल काय होतात, ते फ्रीली इकडे तिकडे काय होतात, फिरतात. वॉटर मॉलिक्यूल्स मूव फ्रीली. कसे मूव होतात, हे फ्री मूव होतात. लिक्विड वॉटर व्हेन वेपोराइजेस इनटू गॅसेस H2O, द वॉटर मॉलिक्यूल्स मूव फ्री. जर वॉटर मॉलिक्यूल फ्री मूव झाले, आणि रॅन्डमनेस हा शब्द इम्पॉर्टंट आहे, अँड रॅन्डमली फ्रीली मूव होतात, आणि कसे होतात ते रॅन्डमली. रॅन्डमली म्हणजे इकडे तिकडे कुठे बी, इकडे जाणार, इकडे येणार, इकडे कुठेही असे, म्हणजे इकडे तिकडे कुठेही, म्हणजे याला काय म्हणावं, रॅन्डमली. तर हे रॅन्डमली मूव होतील इकडे तिकडे कुठे. मग रॅन्डमली मूव झाले, कोण झाले, लिक्विड वॉटर. लिक्विड वॉटर व्हेन वेपोराइजेस इनटू व्हॉट, गॅसेस H2O, वॉटर मॉलिक्यूल्स मूव फ्री अँड रॅन्डमली. वॉटर मॉलिक्यूल कसे मूव होतात, फ्री मूव होतात, आणि कसं होतात, फ्री मूव होऊन रॅन्डमली मूव होतात. सो दिस इज द लिक्विड वॉटर व्हेन वेपोराइजेस इनटू गॅसेस वॉटर. आईस मेल्ट टू लिक्विड वॉटर. आईसचं रूपांतर कशात केलं आपण, आईस मेल्ट टू लिक्विड वॉटर. फर्स्ट ऑफ ऑल सॉलिड आईस होता, इन द सॉलिड स्टेट काय होतं, वॉटर मॉलिक्यूल इन आईस move freely. Now this less disorder becomes highly disorder. So therefore what happened, less disorder now converted into what, highly disorder. Less disorder converted into highly disorder. म्हणजे लेस डिसऑर्डरचं रूपांतर कशात झालं आता आहे, हायली डिसऑर्डर मध्ये झालं. हे कशी आहे डिसऑर्डर, आता हायली डिसऑर्डर. हे कशी आहे आता, लेस डिसऑर्डर, आणि हे कसं होतं, हायली ऑर्डर होतं. तर अशा प्रकारे डिसऑर्डर वाढत जाणार, रॅन्डमनेस वाढत चाललं, डिसऑर्डर काय होत चाललं, वाढत चाललं. मीन्स ड्युरिंग द मेल्टिंग ऑफ आईस मेल्ट व्हायलं, आणि हे काय व्हायलं, वॉटर वेपोराइज व्हायलं कशामध्ये, गॅसमध्ये. तर ह्या प्रोसेसमध्ये काय होत असते, डिसऑर्डर इज इन्क्रीजिंग. What is increasing? Disorder or randomness. It is also called as what? Randomness. So disorder or randomness is increasing. Disorder or randomness is what? Increasing. Here is order. हे कसे आहे ते, ऑर्डर मध्ये आहे, हायली ऑर्डर. इथं काय झालं, डिसऑर्डर, अँड इथं काय झालं, रॅन्डमनेस अजून डिसऑर्डर हायली आहे, म्हणजे हे काय व्हायले, इन्क्रीज व्हायले. इट इज इन्क्रीजिंग. मीन्स डिसऑर्डर जेव्हा वाढत चालली, डिसऑर्डर इन्क्रीज होत चालली, डिसऑर्डर वाढत चालली. आता डिसऑर्डर वाढत झाली किंवा इन्क्रीज झाली, यामुळे काय व्हायले, एंट्रॉपी वाढत चालली. सो देअरफॉर व्हॉट इज एंट्रॉपी, देअरफॉर दिस एंट्रॉपी मीन्स व्हॉट, इट इज अ disorder or randomness. Disorder or what, randomness. Entropy measures, it measures. Disorder or randomness is measured by, disorder or randomness is measured by, कौन measure करतो, entropy. Yes, it is denoted by what, yes, entropy. So this is the highly ordered state is converted into less disorder, and less disorder state is converted into now highly ordered. तर अशा प्रकारे हे ऑर्डर म्हणजे
डिसऑर्डर और रॅन्डमनेस हे काय मेजर करतो? कोण मेजर करतो? हा एंट्रॉपी मेजर करतो. सो व्हॉट इज एंट्रॉपी? इट इज अ मेजर ऑफ रॅन्डमनेस. It is what? It is a measure of randomness or what? Disorder. जसं जसं disorder वाढणार, as disorder increases, as disorder increases, entropy also what happens? The entropy also increases. As disorder increases, entropy also increases. So this is about the entropy. Entropy measures the disorder or it is called as the randomness. Randomness म्हणजे इकडे तिकडे मॉलिक्यूल फिरणे or it is also called as what? Disorder. Okay.